अजितदादांची उणीव आम्हाला सगळ्यांनाच विशेषतः सभागृह चालू असताना फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. एक अत्यंत खालची पातळी ही उभाठाणे संजय राऊत यांनी गाठलेली आहे. काही ठिकाणी SRAचे प्रलंबित प्रकल्प आहेत, काही रस्त्यांचे प्रलंबित प्रकल्प आहेत. नमस्कार. आजचा हा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर. त्यांच्याकडून जाणून घेऊया या अर्थसंकल्पीय अधिवेशनाविषयी. सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. सर्वप्रथम आमचा असा प्रश्न आहे की अजितदादांच्या निधनानंतर पहिलंच हे अधिवेशन आहे, त्यांच्याविषयी तुमच्या काही अधिवेशनातील आठवणी काही सांगू शकाल? ते अजितदादांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं होतं की सभागृहावर त्यांची मनापासून केवळ प्रेम नव्हतं, तर या व्यवस्थेवर त्यांची फार मोठी श्रद्धा होती. आणि त्यामुळे राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता सभागृहाचा, संसदीय माध्यमांचा उपयोग करायचा. आणि त्यामुळे कायम सभागृहात ते हजर असायचे. सभागृहातल्या नवीन सदस्याच्या मताला सुद्धा ते अत्यंत महत्त्व द्यायचे. आणि त्यामुळे अजितदादांची उणीव आम्हाला सगळ्यांनाच विशेषतः सभागृह चालू असताना फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. अजितदादांच्या जाण्यानंतर ज्या आठवणी सांगितल्या जातात नेत्याच्याकडून, त्याच्यावरून आता मुख्यमंत्री पदावरून जे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले होते, त्याच्यावर सुद्धा विरोधकांनी टीका टिप्पणी सुरू केली. त्याबद्दल काय सांगा? नाही, खरं तर श्रद्धांजली सभेतल्या वक्तव्यावरनं सुद्धा राजकारण करण्याची एक अत्यंत खालची पातळी ही उभाठाणे संजय राऊत यांनी गाठलेली आहे. आणि त्यांनी या सगळ्याची कोणापासून घेतलं तर त्यांचे नेते उभाटाचे उद्धव ठाकरे ते सभागृहातच बोलले. आणि त्याच्यामुळे एखादी व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मृत याच्यावर सुद्धा या प्रकारचं राजकारण करणं, याच्यावरनं उभाटाची संस्कृती किती खालच्या स्तरावर गेली आहे हे स्पष्ट होतं. भाजपच्या नवीन नियुक्त्या सुद्धा झालेल्या आहेत, प्रवक्तेपदापासून ते सरचिटणीस पदापर्यंत, युवा मोर्चा पदापर्यंत. काय सांगा? नाही, सर्वप्रथम मी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळात माननीय रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी एक अत्यंत उत्तम काम करतील आणि संघटनात्मक ताकद भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात अधिकाधिक वाढवण्याचं काम करतील. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या अधिवेशनामध्ये आपण असे तुमच्या मतदारसंघाशी संबंधित कोणते प्रश्न मांडणार? माझ्या मतदारसंघातल्या संबंधातले काही प्रश्न आहेत, ते येणाऱ्या काळात मी मांडीन. काही ठिकाणी SRAचे प्रलंबित प्रकल्प आहेत, काही रस्त्यांचे प्रलंबित प्रकल्प आहेत, काही ठिकाणी लहान मुलांना ड्रग्ज देण्याचा एक उपद्व्याप चालू आहे. अशा काही प्रश्नांवर मी आवाज या अधिवेशनात उठवतो. धन्यवाद. कॅमेरामन सिद्धेश कांबळेसह मी अभिनंदन परोळेकर, MTV मुंबई.